आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात। पालघरच्या मनोर येथील वैतरणा नदीपात्रात मासेमारीसाठी गेलेल्या 32 वर्षीय तरुणावरती शार्क माशाने जीवघेणा हल्ला केला। 200 किलोहून अधिक वजनाच्या शार्कने हा हल्ला केल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि नदीपात्रामध्ये इतका मोठा शार्क आलाच कसा असा प्रश्न सगळ्यांना पडलाय। पालघरच्या पूर्वेला असलेल्या मनोर इथल्या वैतरणा नदीच्या खाडीपात्रात मासेमारी करण्याकरता गेलेल्या विकी गोवारी या 32 वर्षाच्या तरुणावर शार्कने जीवघेणा हल्ला केला। या महाकाय शार्कने तरुणाच्या पायाचा लचकाच तोडला। त्याच्यावर दादरा नगर हवेलीच्या विनोबा भावे रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। शार्कने केलेल्या या हल्ल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली। नागरिकांनी या शार्कला पाहण्याकरता एकच गर्दी केली, पण काही वेळात हा शार्क मासा मृतावस्थेत आढळून आला। डहाणू इथं वनविभागाकडून शवविच्छेदन केल्यानंतर शार्कच्या मृत्यूचं कारण समोर येणार आहे। शार्क हे बुल शार्क म्हणजे हे सॉल्ट वॉटर म्हणजे समुद्राच्या पाण्यातही जगतात आणि फ्रेश वॉटरमध्येही जगू शकतात। युरिया त्यांच्या बॉडीत असतो। हा युरिया कामात येतो त्यांना फ्रेश वॉटरमध्ये सर्वाइव्ह करण्यासाठी, अंडी द्यायला, फीडिंगसाठी किंवा काही धोका असेल तर मायग्रेट करतात। इनफॅक्ट गोड्या पाण्यात राहण्यासाठी बुल शार्कचे विशेष शारीरिक रूपांतर असते। त्याचे मूत्रपिंड त्याच्या शरीरातील मीठ आणि शेपटीच्या जवळ असलेल्या विशेष ग्रंथीचे पुनर्वापर करतात। हल्ला करणारा शार्क हा बुल शार्क प्रजातीचा असून ही प्रजाती खाऱ्या आणि गोड्या दोन्ही पाण्यामध्ये आढळून येते। खाऱ्या पाण्यात राहणारा हा बुल शार्क काही काळाकरता गोड्या पाण्याकडे वळतो। मंगळवारी समुद्राला आलेल्या उधाणासोबत शार्क या भागात आल्याचं सांगण्यात येत आहे। शार्क एकटा त्याचं मूळ वास्तव्य सोडत नाही, त्यामुळे त्याच्यासोबत मनोर परिसरात आणखीन काही शार्क आले असल्याची शक्यता अभ्यासक भूषण भोईर यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे नागरिकांनी या वैतरणा खाडीच्या पात्रात जाताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। खारं पाणी जास्त लांबपर्यंत नदीपात्रामध्ये शिरतं उलट, आणि त्यामुळे जास्त लांबपर्यंत हे समुद्रातले जे काही मासे आहेत हे नदीपात्रामध्ये येतात। तर हेही एक कारण असू शकतं की धरणांतून जो काही उपसा होतोय फार मोठ्या प्रमाणावरती शहरांसाठी विशेषतः, तर त्याच्यामुळे हे मासे अशा प्रकारे नदीपात्रात येत असू शकतात। वैतरणा खाडीपात्रात महाकाय शार्क आल्याची बातमी पसरताच नागरिकांनी या परिसरात एकच गर्दी केली। हा शार्क नदीत फिरत असताना काही तरुणांनी त्याचे व्हिडिओ देखील काढले असून हे व्हिडिओ हल्ल्यानंतर व्हायरल होत आहेत। नदी पात्रात महाकाय शार्क येण्याची ही पहिलीच घटना आहे। या धक्कादायक घटनेनंतर नदीकाठच्या गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पालघरहून राहुल पाटील सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।